नमस्कार. आजचा हा विषय तुमच्या आमच्या आवडीचा आणि हा विषय नुसता आवडीचा नसून या महाराष्ट्राला गर्व असावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेशचा अभिमान असणारा हा विषय आहे. मागील काही दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती पार पडली. 300वी जयंती म्हणजे त्रिशतक. ही जयंती पूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर पूर्ण भारताने अतिशय चांगल्या प्रमाणात मोठा उत्साहामध्ये पार पाडलं गेलं. आणि खरं म्हणजे की अहिल्यादेवी होळकर यांचा विचार हा संपूर्ण जगाला संपूर्ण देशाला कळलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकर हे किती विचारवंत होते आणि त्यांच्या विचाराच्या येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं विचार कुणाबरोबर असला पाहिजे, आपला ध्येय, आपलं लक्ष, आपलं उद्दिष्ट, आपली महत्वाकांक्षा ही कशी असली पाहिजे. आणि स्त्रीमध्ये या जगामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असलेले ते म्हणजे अहिल्याबाई होळकर. आज चांगला अभिमान वाटतो की अहमदनगर मध्ये चौडी या गावामध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा जीवन प्रवास अनुभवत असताना किती कठीण काळामध्ये त्यांनी या आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी किती संघर्ष करावा लागला. आणि या संघर्षाच्या माध्यमातून मुघलांसमोर कधी हार न मानणारे, मुघलांना ते नेहमी त्यांच्या पायाखाली तुडवत जाणारे आणि या देशाचा, या समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवणारे, या जगामध्ये सर्वात पहिल्यांदा स्त्री कोण असेल तर ते आमच्या तुमच्या अहिल्याबाई होळकर आहेत. कारण असं म्हणलं जातं की प्रत्येक युवा असेल, राजनैतिक असेल, अर्थशास्त्र असेल, अर्थतज्ञ असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती जोपर्यंत अहिल्यादेवी यांना ओळखत नाही, जोपर्यंत अहिल्यादेवी यांना समजून घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या जीवनाचा अर्थही आपल्याला कळणार नाही. अहिल्याबाई कसे होते, त्यांचे कार्य काय होतं हे देखील आजच्या युवांना सांगणं गरजेचं आहे. अहिल्याबाईंचं महत्व, अहिल्यादेवींनी या देशासाठी काय केलं, मी तर म्हणतो या देशासाठी नाही तर अहिल्यादेवी या समाजासाठी, या हिंदुत्वासाठी, या हिंदुत्व जागा राहावं यासाठी, या देशासाठी केलेलं सगळ्यात मोठं बलिदान म्हणावं लागेल बंधनो. अहिल्याबाईंचा अर्थ म्हणजे या महाराष्ट्रापासून ते इंदोरला गेले. इंदोरला असताना त्यांच्यावरती अनेक संकट आली, अनेक संकटांना वाचा फोडला, पण मनामध्ये ध्येय होतं, निष्ठे होतं, निश्चिती होती की आपल्याला या भागामध्ये, या आपल्या लोकांसाठी, जनकल्याणासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून अहिल्याबाई होळकर यांना समजून घेणं खूप अवघड आहे बंधूंनो. म्हणून शासन म्हणजे कसा असावा, शासन करत असताना या जनतेचा रक्षा कसा असावा आणि जनतेची रक्षा करत असताना आपली कार्यपद्धती कशी असली पाहिजे, ही सगळ्यात पहिली मोठी संकल्पना मानला नाही जे या जगातला कोणी असेल तर ते अहिल्यादेवी होळकर आहेत. अहिल्यादेवी ज्यावेळेस शासन करायचे, शासन म्हणजे याचा अर्थ काय, शासन म्हणजे जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करणारे, जनतेला कुठल्याही क्षणी एखाद्या कामाची अडचण असेल ती अडचण सोडवणे
आणि त्या अडचणीवरती मात करून त्याचं निराकरण करणे म्हणजे ही शासन पद्धती ही अहिल्यादेवी आम्हाला शिकवलं. एवढंच नव्हे की एखादा व्यक्ती शासन करत असताना, एखादा व्यक्ती राज करत असताना आपल्या होणाऱ्या ज्या लोकहिताचे गोष्टी असतात, जो लोकांसमोर आपल्याला मांडावे लागतात, जेणेकरून या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकाल, या प्रश्नावरती गंभीर विचार करून या देशामध्ये, या जगामध्ये पहिल्यांदा लोकशाहीचा, लोककल्याणाचा आणि लोकशक्तीचा, लोकाभिमुख निर्णय घेणारे जर कोणी असेल ती सर्वात पहिल्यांदा म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत. कारण म्हणलं जातं अहिल्याबाई होळकर हे नुसतं शासन करते नव्हते, अहिल्याबाई होळकर हे नुसतं राज करते नव्हते, तर अहिल्याबाई होळकर सर्वसामान्यांच्या मनावरती, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी हे कार्य करणारे जगातले सगळ्यात मोठे जर व्यक्तीमध्ये कोण असेल तर हा अहिल्यादेवी होळकर आहेत. बंधूंनो, अहिल्यादेवी होळकर आज आपण बघू शकतो, आज आपण मंदिराला जातो, अनेक तीर्थस्थळाला आपण भेट देतो. मग त्यामध्ये पहिल्यांदा असेल काशी असेल, गया असेल, रामेश्वर असेल, अयोध्या असेल, द्वारका असेल, बद्री केदारनाथ असेल, रामेश्वर असेल, पळी वैजनाथ असेल बीडचा, अनेक ठिकाणी मोगलांनी आपले मंदिरं तोडली गेली. हे कशासाठी मंदिरं तोडली गेली हेही आपल्याला जाणलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही गुजरातच्या सोमनाथ मंदिरामध्ये जाता, सोमनाथ मंदिराचा या देशामध्ये जीर्णोद्धार करणारे पहिले कोण असतील तर अहिल्याबाई होळकर आहेत. ज्या पद्धतीनं या मुघलांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची महादेवाची मूर्ती तोडली आणि त्याच बाजूला अहिल्याबाई होळकरांनी दुसरं मंदिर उभं केलं की एवढ्यासाठी उभं केलं की प्रत्येक व्यक्ती जर गुजरातला गेला त्या सोमनाथ मंदिराच्या अगोदर ज्या मुघलांनी आपल्या शिव मंदिर तोडला ते बघावं म्हणून त्या ठिकाणी दुसरं शिव मंदिराचं जीर्णोद्धार करणारे देखील अहिल्याबाई होळकर होते. या हिंदूचे सेवा करणारे, हिंदूंच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीने मुघलांनी आंदोलन केली, मंदिरं तोडफोड केली, मंदिरांची धासभूस केली, तर या विश्वामध्ये पहिल्यांदा हिंदू मंदिराची जीर्णोद्धार करणारे कोण असेल तर अहिल्याबाई होळकर हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा नाव हा अग्रेसर जातो. एवढ्यासाठी अग्रेसर जातो, या देशामध्ये जर अहिल्याबाई नसले असते तर कधीच आम्हाला काशी दिसला नसता, कधीच आम्हाला सोमनाथ दिसला नसता, कधीच आम्हाला रामेश्वर दिसला नसता, कधीच आम्हाला बद्रीनाथ दिसला नसता. या सगळ्या सेवा आणि खास करून महाराष्ट्रात म्हणजे जे परळी वैजनाथ मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक येतं, तो परळी वैजनाथ मंदिर देखील आपल्याला दिसला नसता. कारण देश सेवा करत करत महाराष्ट्राची कन्या इंदोरला जातात आणि तिथून त्यांनी अथात परिश्रम करून या आपल्या हिंदू देवासाठी, या हिंदू रक्षणासाठी ते आपले सर्वस्व त्याग देतात. अहिल्याबाई म्हणजे नुसतं घरी बसून आदेश देणारे नव्हते. अहिल्याबाई म्हणजे नुसतं फिरून लोकांना काहीतरी वचन देऊन लोकांना भ्रमित करणारे अहिल्याबाई नव्हते. अहिल्याबाई म्हणजे सर्वसामान्यांचा प्रश्न ऐकणारे, सर्वसामान्यांमध्ये जाणारे, सर्वसामान्यांना आपलं म्हणणारे आणि या आपुलकीच्या भावनेने या हिंदू समाज एकटला पाहिजे, मुलाविरुद्ध लढा दिला पाहिजे. हे विचार जर या देशामध्ये पहिल्यांदा कोणी सांगणार असेल तर मी तर म्हणतो अहिल्यादेवी होळकर आहेत. अहिल्यादेवी होळकर याचबरोबर त्यांनी या हिंदू मंदिरांची पूजा करत असताना, हिंदू मंदिराची जीर्णोद्धार करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना रोजगार भेटला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, हेही आम्हाला सांगणारे या जगातले पहिले कोण असतील तर अहिल्याबाई होळकर आहेत. हे लोकांना सांगायचे
की नुसतं कारभार म्हणजे कसा असावा, कारभार म्हणजे कृषी उद्योग क्षेत्रामध्ये युवकांनी पुढे आलं पाहिजे, कृषीमध्ये बदल झाला पाहिजे. नुसतं आपण तूर डाळ गहू पिकून चालत नाही, तर त्यावेळेस सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापूस उद्योग देखील त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांनी चालना दिली. एवढंच नव्हे तर अहिल्यादेवी काळामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, शेतकरी समाधान झाला पाहिजे, शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करून हा स्वतःचा पोट भरावा, यासाठी या देशाच्या विश्वामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तळ्याची निर्माण करणारे कोण असेल, तळ्याची निर्माण करता कोण असेल, तर हा अहिल्याबाई यांचा नाव सगळ्यात पहिला अग्रेसर जातो बंधूंनो. त्याचबरोबर विहिरीची निर्मिती कोणी केली की सर्वसामान्यांना तळ्यात सोबत विहिरीचाही लाभ घेता यावा, शेतकरी सुखी असला पाहिजे, प्रजा सुखी असला पाहिजे. म्हणून या महाराष्ट्रात, या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विहिरीचा निर्माण करणारे जर कोण होते तर ते म्हणजे अहिल्याबाई होळकर होते. आज आपण अनेक जर म्हणतो सेव्ह वॉटर, अनेक प्रश्नावरती आज अनेक कार्यकर्त्यांनी उत्तरं दिली जातात, पण आपल्याला 1700च्या कालखंडामध्ये तलाव, विहीर आणि शेतकरी कसा असला पाहिजे, शेतकऱ्याप्रती आपला अभिमान कसा असला पाहिजे, शेतकरी जगला तर देश जगू शकतो, देशाला जगवायचं असेल तर शेतकऱ्याला जगवलं पाहिजे, शेतकऱ्याला जगवायचं असेल तर तळ्याची निर्मिती केली पाहिजे, तळ्याची निर्मिती झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून विहिरीची निर्मिती करणारे या जगातले सगळ्यात मोठे क्रांतिकारी कोण असेल तर हे अहिल्यादेवी होळकर आहेत. कारण प्रत्येक समाजकर्त्याने त्यांचा इतिहास अनुभवावा, कारण जेवढं त्यांचा इतिहास आपण अनुभवू, जेवढं त्यांच्या विचारावरती आपण चालू, येणाऱ्या काळामध्ये तेवढं सशक्तीकरण हा भारत होईल. हा भारताला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर या महापुरुषांनी या जगाला, या देशाला, या समाजाला दिलेला संदेश हा प्रत्येकाने अनुभवाच लागेल. कारण आजकाल आपण बातम्या बघतो, त्याच्यातून काय शिकतो माहिती नाही, पण बातम्या बघण्यापेक्षा इतिहासाला जर अनुभवलो, इतिहास जर लक्षात ठेवलो आणि इतिहासाच्या वाटचालीवर चाललो तर कुणापुढे आपल्याला हात पसरवायची वेळ येणार नाही. कारण या भारतामधले अनेक जे इतिहासकार आहेत त्यांचे विचार आपण घेऊन चाललो तर हा भारत सोबत आपलाही एक दिवस भक्कम असेल बंधूंनो. या कार्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी नुसतं तलाव, विहीर एवढंच नाही तर आपल्या आदिवासी बांधवांना कृषी कार्य म्हणजे काय असतं आणि कृषी कार्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा या भारत देशामध्ये मसाल्याची शेती जर कोणी करायला लावलं असेल तर तो म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत बंधूंनो. आदिवासी समाजाला मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर मसाला शेती करणे, त्याचबरोबर नारी सुरक्षा योजना. आज आपण म्हणतो की नारी ही सुरक्षा असली पाहिजे, नारी ही सुरक्षित असली पाहिजे. तर नारी सुरक्षित म्हणजे काय आणि नारी सुरक्षेचा अर्थ कधी कोण काढला असेल, ज्यावेळेस हा प्रश्न पडेल त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांनी नारी सुरक्षा अभियान त्यावेळेस 1700च्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये त्यांनी काढली होती. आज पण आपण म्हणतोय की नारी सुरक्षित नाही. म्हणून ज्या लोकांनी या समाजासाठी कार्य केले अगोदर त्यांना अनुभवावा लागतो, मग आपण आपला ध्येय निश्चित करावा लागतो. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांनी कृषी कार्य केलं, आदिवासीमध्ये आमूलाग्र बदल आणलं. त्याच्याबरोबर सगळ्यात मोठं कार्य जर कुठलं असेल तर हा राष्ट्र निर्माणाचा कार्य आहे. कारण या राष्ट्र निर्माणामध्ये सगळ्यात मोठा जर योगदान कोण असेल 1700च्या कालखंडामध्ये दिलं असेल तर ते अहिल्याबाई होळकर आहेत.
राष्ट्र कसा असला पाहिजे, देश कसा असला पाहिजे आणि या राज्याचा, या संपूर्ण देशाचा विचार करून अहिल्यादेवी होळकरांनी राष्ट्र निर्माणाचा संदेश या जगाला दिला, या देशाला दिला. म्हणून बंधुनो, आज आपण जे सुखामध्ये जगतो, आज आपण आनंदामध्ये जगतो, यासाठी या भारतामधले असलेले अनेक असंख्य क्रांतिकारीने आपला जीव गमावला. म्हणून आज आपण आत्मसन्मानाने आणि अभिमानाने जगतो. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांनी सगळ्यात पहिला मुद्दा मांडला असेल तर नागरिक देवो भव म्हणजे काय, तर या आपल्या जीवनामध्ये जे कोणी अडचणीमध्ये असलेले नागरिक म्हणजे हे आपल्याला त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्यांच्या सोबत असला पाहिजे. म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी नागरिक देवो भव ही देखील व्याख्या मांडलेली आहे. आणि अहिल्यादेवी होळकर म्हणजे काय, अहिल्यादेवी होळकरांनी या महाराष्ट्रासाठी केलेली जी कामं आहेत ते म्हणजे सगळ्यात मोठा राष्ट्रभावना, त्याच्यानंतर कुठला येतं तर धर्मभावना. एवढंच नाही, अहिल्यादेवी होळकरांनी राम मंदिर असेल, पांडुरंग विठ्ठल असेल, खंडोबाचे मंदिर असेल, या भारतामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाची पुनर्स्थापना जर कोणी केलं असेल तर हे अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले. 1754 मध्ये त्यांचे पती युद्ध लढत असताना खंडेराव होळकरांनी धारातीर्थी पडले. त्याच्यानंतर 7-8 वर्षांनी त्यांचे सासरे मृत्यूपैकी पडले आणि अहिल्याबाई होळकर यांचा स्वतःचा मुलगा रथ खेचत असताना त्याच्यामध्ये गाय आडवी आली, म्हणून त्या स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारे म्हणजे अहिल्यादेवी होळकर. या अहिल्यादेवींनी अथोनात संघर्ष केला आणि या राष्ट्र निर्माण व्हावा, हा देश निर्माण व्हावा, हा देशाला सर्वोत्परी करण्यासाठी जी कार्य घेतलेले म्हणजे ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकर म्हणजे कोण, अहिल्यादेवी होळकर म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. अहिल्यादेवी म्हणजे कोण, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी म्हणजे कोण, अहिल्यादेवी म्हणजे लोकशाहीचा अधिकार. अहिल्यादेवी म्हणजे कोण, अहिल्यादेवी म्हणजे शौर्याचा तडपती तलवार म्हणजे अहिल्याबाई आणि सत्याचा तंत्र, विकासाचा मंत्र म्हणजे अहिल्यादेवी आणि सर्वसामान्यांना घेऊन सर्वांसोबत शासन करणारे म्हणजे कोण, तर ती अहिल्यादेवी होळकर आहेत. म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 28 वर्षे राजकारभार केले. त्या 28 वर्षाच्या राजकारभारामध्ये शेतकरी सुखी असला पाहिजे, शेतकऱ्यांना उद्योग भेटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. याच विचारसरणीने अहिल्यादेवी होळकरांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना रोजगार भेटावा म्हणून माहेश्वरी येथे साडी बनवण्याचा उद्योग देखील जर कोणी शोधून काढला असेल तर ते तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी होळकर आहेत. बंधूंनो, खरं सांगायचं म्हणलं की आज आपण अहिल्यादेवी होळकरांना अहिल्यादेवी होळकर म्हणतो, पण तोच आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशच्या प्रत्येक राज्यांना जर म्हणलं की अहिल्यादेवी यांचं नाव घेत असताना ते म्हणतात की या उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये अहिल्याबाई होळकरांना अहिल्यादेवी म्हणत नाहीत, तर अहिल्याबाई होळकरांना मातोश्री म्हणलं जातं. कारण तिथील लोकांनी त्या अहिल्याबाई होळकरांना मातोश्रीचा दर्जा दिला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे, सर्वसामान्यांना उद्योग देणारे, सर्वसामान्यांचा विचार करणारे, या भारतामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार करणारे आणि या शासनकर्ता कसा असला पाहिजे आणि आपण जर लोकशाहीमध्ये काम करत असताना नागरिकांना देवभव कसं म्हणलं पाहिजे, असे अनेक उदाहरणं या आपल्याला 1700च्या कालखंडामध्ये जर कोणी सांगितलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकर आहेत. म्हणून बंधूंनो, आज अनेक जण म्हणलं जातं की राजकारण्यांनी जर समाजापुढे येत असताना
कमीत कमी अहिल्यादेवी होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार ऐकून स्वामी विवेकानंदांच्या विचारावरती आपण चाललं पाहिजे. एवढंच नाही, अहिल्यादेवी होळकर म्हणजे हिंदू धर्मरक्षक, प्रखर शिवभक्त, कुशल प्रशासक, धर्मपरायणा, अत्यंत दानशूर, कार्यक्षम लोकनेत्या, राजमाता, धर्ममाता जिजाभाऊ होळकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या 300व्या जयंती निमित्त या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.